खरं तर नाही काय, मला वाटलंच नव्हतं की आमची गोकर्ण ट्रिप खरंच चांगली होईल आणि आम्हीच जाऊ. मला वाटलं होतं ही स्वप्नच राहणार. निघलो आणि लगेच खायला बसलो. तिकडं गेलो तृप्ती हॉटेलमध्ये आणि खाल्लं पनीर मसाला आणि रोटी. काय त्या बसमध्ये गाणी लावलेली, नाईट शिफ्ट करून गेलतो. काय डान्स बिन्स काय करला नाही, एक व्हिडिओ काढला. झोपलून सकाळी पोचलो बघा या व्ह्यूमध्ये. कुठं पोचलो तर कर्नाटकाला पोचलो. तिथं काढला डोसा, इडली, सांबार. खाल्लं आणि मन तृप्त झालं. खाल्लं की कसं भारी वाटतं. फ्रेश झालो, रेडी झालो आणि निघालो याना केवला. ही होती आमच्या ट्रिपची पहिली लोकेशन. आणि त्याला जाताना आम्हाला लागले जंगलं, वेगवेगळे प्राणी. बाप रे, म्हणलं एवढी मोठी मोठी झाडं बघूनच हैराण झालो की गड्यांना. आणि बघितली ती नुसतीच झाडंच मोठं नारळाची झाडं. परत अजून कुठली होती बघा, आता आठवना, पण लय मोठी झाडं होती. आणि फायनली पोचलो की गोकर्णाला. रस्ता चांगला आहे. जायचं म्हणलं की पहिल्यांदा तुम्ही काय करा का नाही, याना केव्हा बघा, एक नंबर आहे. हे काही कळलं नाही पण फोटो काढला आपला, म्हणलं गेलो आहे कर्नाटकालाच गेलो आहे. तुम्हाला कळत असेल तर बघा. चालू झाली आमची याना केवची ट्रिप. याना केव आम्ही बघितली पूर्ण. आता व्हिडिओ मी काही तुम्हाला सांगत नाही, हा शॉर्ट व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो बघा हॉटेलमध्ये. हॉटेलला गेलो आणि पाक हाणलं बघा. पाक जेवलो. जेवणात होतं पनीरची भाजी, रोटी मस्तपैकी. आवरून बिवरून लगेच झोप काढली थोडीशी आणि गेलो या व्ह्यूवर. हा व्ह्यू होता जटायू तीर्थ. एक नंबर व्ह्यू बरं का, एक नंबर व्ह्यू. मस्तपैकी तिथं एन्जॉय केलं आणि लगेच गेलो आम्ही बीचवर. बीच म्हणजे समुद्रात. एक नंबर सनसेटचा व्ह्यू भेटला बरं का आम्हाला. मस्तपैकी बीचवर फोटो काढले, एन्जॉय केलं, शांततेत बसलो. दिवस चांगला गेला पहिला तरी. पहिल्यांदा आम्ही गेलो याना केवला, त्याच्यानंतर जेवलो जटायू तीर्थ, त्याच्यानंतर आलो या क्लीन समुद्रावर. कोकण आणि गोव्याच्या इथे जाऊन माणसं खरंच क्लीन ठेवत नाही, बट गोकर्ण बीचवरती, गोकर्ण समुद्रावरती खूप क्लीन बीच होता. संध्याकाळी आम्ही आलो इकडं जेवायला. मस्तपैकी म्युझिक आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय करता आम्ही या व्ह्यू पॉईंटवर आमची रात्र काढली. इथं जाऊन झोपलो. आता काय रात्रीची काय आम्ही काय मस्ती करत बसलो नाही, कारण नाईट शिफ्ट करून आलो होतो गोकर्णाला. म्हटलं उद्या उठायचं लवकर, 5ला उठायचं होतं म्हणून